एकनाथ शिंदे होणार, त्यानंतर आता तुम्ही पण हे वक्तव्य केलंय, काय नेमकं बाकी? कारण सत्ताधारी म्हणताय की 2029 पर्यंत वाट पाहावी लागेल, भाजप म्हणताय. हे पहा कसं आहे, कोणत्याही पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री होत असेल तर कोणताही आमदार त्याला नाही बोलण्याचा प्रश्न नाही. आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री होत असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याचा आनंदच होणार आहे. नाही, आता कसं आहे, एक वरिष्ठांची विचारविनिमय करणं, राज्याची कामं असतात, राज्याच्या कामासाठी बी आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला जातात, ते मोदी साहेबांशी भेटतात. एकनाथ शिंदे साहेब हे अमित शहा साहेबांशी भेटतात, अनेक वरिष्ठ नेत्यांशी भेटून राज्याच्या बद्दलची जी राज्याची अडचण असते, आणि शेवटी आम्ही अलायन्स पार्टनर आहे भारतीय जनता पार्टीचे, तर म्हणून काय भेटणं किंवा दिल्ली जाणं येणं याच्यामध्ये काही गैर नाही. पण मुंबईत महाराष्ट्रात प्रश्न सुटत नाहीयेत, दिल्लीला जावं लागतं. संभाजीनगरच्या जिल्हा बँकेमध्ये शिवसेना भाजप विरोधात एकमेकांचे अर्ज दाखल केले गेले तिथल्या सदस्य पदासंदर्भात, आणि आता तिथे अशा स्वरूपाचा सूर निघालाय की यापुढे आता भाजप शिवसेना युती करायलाच नको वारंवार. तुम्ही पण यापूर्वी त्याच भूमिकेवर ठाम होता. नाही, पहिले मी माझी भूमिका होती, नंतर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सर्वाला आदेश दिला का युतीमध्ये जे जे ठरवतील ते युतीचे नेते जे ठरवतील त्याप्रमाणे खाली अंमलबजावणी करा. नाही, पण जिल्हा बँकेच्या आता इलेक्शनमध्ये तिथंही सन्मानपूर्वक दोन्ही पक्षाची युती झाली तर होऊ शकते, त्याच्यामध्ये कुठेच गैर नाही आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्याला विश्वासात घेऊन ती युती होऊ शकते. मात्र दुसरीकडे नाशिक बाबत जे काही सध्या विधान परिषदेच्या जागेवरनं रस्ते सुरू होती, अजूनही त्या ठिकाणी भाजपकडनं जे फुटलेले बंडखोर उमेदवार आहेत त्यांनी माघार घेतलेले नाही आहेत. 2 वेळा दोन्ही पक्षाचे संकट मोचक त्या ठिकाणी जाऊन आले, मात्र तोडगा निघालेला नाही आहे. कुठेतरी शिवसेना मंत्र्यांमध्ये नाराजी आहे की या संपूर्ण षडयंत्रामागे भाजपचाच हात असल्याचं, आणि ही नाराजी त्यांनी एकनाथ शिंदेकडे बोलून देखील दाखवलेली आहे. आणि मला असं वाटतं की अशी काही नाही आहे. मला आता जी मी नाशिकला गेलो, नाशिकला जाऊन दराडे साहेबांशी भेटलो, त्यांच्याशीही चर्चा केली जाताना, आणि चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की ही शक्यतो आता भारतीय जनता पार्टीचे बंडखोर गीते साहेब हे मला असं वाटतंय की ते माघार घेतील आणि हा तिढा सुटल. पण नाराजीबाबत काय? कारण शिवसेना मंत्र्यांमध्ये जी नाराजी आहे की जे अपेक्षित होतं की नाशिकमध्ये या संदर्भात गोष्टी होणं ते अद्याप झालेलं नाही आहे. नाही, नाराजगी हा शब्द तुम्ही जे बोलू लागले, ही नाराजगी साहजिक. ज्या वेळेस माझ्या मुलांनी फॉर्म भरला होता तर संभाजीनगरमध्ये बी ती नाराजगी झाली होती. शेवटी जी आमच्याकडे परिस्थिती आहे तीच आता नाशिकमध्ये आहे. मला वाटतं का नाशिकचा तिढा लवकरात लवकर एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी सोडवतील. सरदार साहब हिंदी बताइए. सरदार साहब आपने